राज ठाकरेंनी खरं तर ही निवडणूक अत्यंत महत्त्वपूर्ण असल्यासारखी लढवायला घेतलेली आहे आणि ते मैदानामध्ये उतरलेले आहेत। ते आज भांडूपमध्ये पोहोचलेत। आज दिवसभरामध्ये त्यांचे मुंबईत दौरे असतील आणि आज सोबत उद्याही ते मैदानामध्ये उतरतायत। प्रत्येक प्रभागात जाऊन तिथल्या स्थानिक कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत, निवडणुकीची तयारी करतायत, आढावा घेतायत। अशा प्रकारे तयारी झाली आहे हे सुद्धा ते पाहतील आणि त्यानंतर त्यांना आपल्या मतदारसंघामध्ये नेमकं काय होतंय, इथल्या स्थानिक मतदारसंघात नेमकं काय घडतंय, कोण येऊ शकतं याची ही माहिती ते घ्यायचा प्रयत्न करतील। स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून तिथल्या अडचणी काय आहेत याचा आढावा घेऊन रणनीती आखायचा त्यांचा विचार असणार आहे। व्यासपीठाच्या खाली होते शाखा क्रमांक 109च्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्वांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे। शाखा क्रमांक 109 थोड़ा मागे घ्या, क्या मागे यांच्या वतीने या मागे मागे नाही हो गया राजसाहेब ठाकरे साहेबांचं या ठिकाणी 109च्या वतीने भांडूप पश्चिमच्या शाखा क्रमांक 109 मध्ये राज ठाकरे सन्मान होतोय। शाखा क्रमांक 109च्या वतीने साहेबांचा सन्मान स्वागत केलं करण्यात जात आहे। आहे। राजगड शाखा आहे ही, इथं मोठ्या प्रमाणात मराठी मतदार उपस्थित आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्राचा बुलंद आवाज। त्याचप्रमाणे भांडूप विधानसभेच्या वतीने भांडूप विधानसभा यांच्या वतीने सुद्धा साहेबांचा सन्मान हो दादा साहेब हो दादा अविनाश मागे जरा असं नाही बस ठीक आहे। थँक्यू पाहतोय की राज ठाकरेंनी आता सभांचा कडा लावलेला आहे आणि या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे। भांडूप पश्चिमची शाखा क्रमांक 109 राजगडची शाखा आहे आणि या ठिकाणी राज ठाकरे उपस्थित झाल्यावर या ठिकाणी स्थानिक मोठ्या संख्येनं उपस्थित झालेत। सुवासिनी त्यांचं औक्षण करतायत आणि त्यांचं स्वागत करतायत। त्यांना या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि कृपया पुढचा मार्ग मोकळा ठेवायचा आहे। स्थानावस्थेतली एक मूर्ती देऊन त्यांचं स्वागत केलंय आणि या महिला सुवासिनी त्यांचं औक्षण करतायत। आपण पाहतोय की राज ठाकरेंनी आपल्या 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्याला सुरुवात केली आहे आणि त्यासाठी आज अगदी सकाळीच 9:15 वाजता ते भांडूपमध्ये दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत गिरीश कांबळे जोडलेत, अधिक माहिती देत आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज खरं शाखा भेटी करत आहेत आणि पहिलाच त्यांनी आज पूर्व उपनगराचा दौरा सुरू केला। आताच काही वेळापूर्वी भांडूप येथील शाखा क्रमांक 109चा या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे। पालिका निवडणुकीच्या दृष्टीने आता राज ठाकरे हे आता मुंबई दौरा करत आहेत आणि त्याचा हा भाग म्हणजे एक शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी आज पूर्व उपनगरातील 5 ते 6 शाखांचं उद्घाटन ते करणार आहेत। त्यानंतर संध्याकाळी देखील दक्षिण मुंबईत ते असणार आहेत। मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा घोषणा झाल्यानंतर एकंदरीतच आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित लढणार आहेत, त्यामुळे दुसरीकडे उद्धव ठाकरे देखील फिरतील। मात्र तत्पूर्वी आता या ठिकाणी राज ठाकरे यांनी मुंबई दौरा आहे तो त्यांचा सुरू केलेला आहे। शाखा भेटीच्या माध्यमातून सगळ्या मुंबई दौरा म्हणजे मुंबई असेल, मुंबई उपनगर असेल, पूर्व उपनगर असेल, पश्चिम
पश्चिम उपनगर असेल या सगळी संपूर्ण मुंबई आहे ते पेंजून काढण्याचा त्यांचा ध्येय आहे आणि त्या अनुषंगाने आजच्या या शाखा भेटींचा पासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. पहिली शाखा ही आता या ठिकाणी भांडूपची शाखेचं उद्घाटन केलंय. त्यानंतर गोवंडी या ठिकाणी जाणार आहे. मग अणुशक्तीनगर याशिवाय कुर्ला अशा या भागांमध्ये जाऊन ते शाखांचं उद्घाटन करणार आहेत. या भागांमध्ये मनसेची ताकद सर्वाधिक आहे. मनसेचे जे मतदार आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या भागांमध्ये पुन्हा एकदा एक वातावरण निर्मिती करण्याचा एक प्रयत्न हा राज ठाकरे यांच्या कडून केला जात आहे आणि त्याचाच हा भाग म्हणून सुरुवाती त्यांनी शाखा भेटीपासून केलेली आहे. शाखांचं उद्घाटनचा कार्यक्रम आहे तो त्यांनी हाती घेतलेला आहे आणि आता भांडूपहून राज ठाकरे पहिल्या शाखेचं उद्घाटन करून आता पुढील शाखेच्या उद्घाटनासाठी ते रवाना झालेले आहेत. याशिवाय ते देवनाथ या ठिकाणी देखील जाणार आहेत. आजच्या या 5 शाखा आहेत दुपारपर्यंतच्या. त्यानंतर सायंकाळी देखील दक्षिण मुंबईत ते असणार आहेत. त्यामुळे आता प्रचाराचा नारळ शाखा कार्यालयाच्या उद्घाटनाच्या अनुषंगाने का होईना ते राज ठाकरे यांनी फोडला असं म्हणू शकतो आपण. बरोबर गिरीश, या ठिकाणी कोणत्या मतदारांचं प्राबल्य पाहायला मिळतंय, कोणता समाज गट आहे आणि राज ठाकरेंसाठी कशा प्रकारे परिस्थिती आहे या मतदारसंघामध्ये? भांडूपचं जर आपण पाहिलं तर भांडूप हा मराठी मतदारांचा हा एक मतदारसंघ राहिलेला आहे आणि त्या ठिकाणी मनसेची ताकद देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे हा जर आपण भाग पाहिला तर या मतदारसंघावरून ठाकरे दोन्ही बंधूंच्या जे युतीच्या ज्या जागा वाटप आहे त्याचा जे पेट जो काही निर्माण झाला काही जागांपैकी त्यापैकी एक मतदारसंघ म्हणजे हा भांडूप आहे आणि या ठिकाणी मराठी मतदार आहेत ते मोठ्या प्रमाणात. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तेव्हा राज ठाकरेंचा 2 दिवसीय दौरा सुरू झालेला आहे. मुंबईत ते आज आणि उद्या फिरणार आहेत.